नमस्कार मित्रांनो, आज एक वेगळा विषय. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असे कोणते बैल आहेत जे बैल त्या ड्रायव्हरला खरंच पळतात तर पळतात म्हणावं लागेल. आणि बघूया असे कोणते नंदी आहेत जे नंदी तो ड्रायव्हर असला की कधी नाराज करत नाहीत. एक चर्चा करूया आपण करतोय चर्चा विसापूरकरांचा कार्तिक. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे विसापूरकरांचा कार्तिक जो आहे तो बारीक म्हणजे छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळेकर जे माहीत आहेत तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत त्यांना चांगला पळतो विसापूरकरांचा कार्तिक. कारण की तुम्हाला माहीत आहे ज्या त्या जाईल त्या मैदानामध्ये असले ड्रायव्हर हे छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळेकर ज्या विसापूरच्या कार्तिकच्या गाडीवरती तर खतरनाक स्पीडनं पळतो कार्तिक. आणि कसं असतं प्रत्येक नंदीचं एक वैशिष्ट्य असतं. ड्रायव्हरला माहीत असतं की त्या नंदीला कुठनं कसा खालनं कसा ओढत न्यायचा, खालनं कसं शेपट उचलायचं, खालनं कशी थाप टाकायची, तोंडावरती आल्यानंतर कसे शेपट उचलायचे, ह्यालाच ड्रायव्हर म्हणतात. आणि छोटा ड्रायव्हर कोऱ्हाळेकर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कार्तिक त्यांना चांगलाच पळतो. आणि कसा कुठला नंदी आहे की जो चांगलाच पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पिस्टन 2211, कॉकटेल, आपला स्वर्गीय रायफल 8181. जास्त करून तुम्हाला मी सांगतो सनी ड्रायव्हर उरळी देवाची मानगरकरांचं वादळ असेल, या 4 नंदींना जास्त करून सनी ड्रायव्हर उरळी देवाची असतात. तुम्ही बघितले, वारंवार बघितलं असेल. कारण की तुम्ही बघितलं ज्या ज्या ठिकाणी मैदान असायचे त्या त्या ठिकाणी हे सनी ड्रायव्हर उरळी देवाचे असतातच त्या गाडीवरती. कारण की ते वैशिष्ट्य त्यांचं तसं आहे. कारण की गाडी एवढ्या स्पीडनं पळते. यांना एक त्यांना माहीत आहे, टेक्निक माहीत आहे. आपल्या रायफल तर आता या जगामध्ये नाही आहे, परंतु रायफलच्या गाडीवरती सारखे ते असायचेच. पिंटू शेट मोडके यांचा हिंद केसरी कॉकटेल असेल, 2211 पिस्टन असेल, मानघरकरांचं वादळ असेल, तुम्ही कधीही बघा मैदानामध्ये त्या मैदानामध्ये हे ड्रायव्हर असतातच ते कायम. हे एक चांगले एक ड्रायव्हर आहेत, नामांकित ड्रायव्हर आहेत. आता सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल वेगाचा शेवट सर्जा, याच्या गाडीवरती कोण असतं? याच्या गाडीवरती कुणीही बसतं. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की सर्जा कुणालाही पळतो, जास्त करून विठ्ठलांना पळतो सर्जा. कारण काय माहीत आहे सर्जाची खासियत आहे काय माहीत नाही. नानांनी जरी आवाज टाकला सर्जा लय बेकार पळतो. सर्जाची खासियतच आहे की विठ्ठलांना पळतो, विठ्ठलांना लय पळतो सर्जा. आणि बघूया सर्जा एक बघूया आता की गाडी कधी पळते दोघांची, म्हणजे विठ्ठलांना कधी गाडी बसतायत सर्जाची आपल्या बघूया. आणि कुठले नंदी आहेत की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय बरं का की हा नंदीवरती हा ड्रायव्हर असला की गाडी चांगली पळते. आणि एक सर्जा दादा तुम्हाला माहिती आहे आत्ता एक बैलगाडा शर्यतीमध्ये सर्जा दादा एक टॉपचा नंदी आहे. त्याच्या गाडीवरती कायम तुम्ही बघितले दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तिकर असतात. कारण का फक्त श्रीनाथ केसरीचं मैदान सोडलं तर म्हणतो मी. कारण की तुम्हाला माहिती आहे काय गाडी पळते त्यांना आपल्या दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तिकरांना. सर्जा लय बेकार स्पीडनं पळतो. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय सर्जा काय चीज आहे. दहादा सरकार यांचा गुलालाचा बेताज बादशाह आहे तो सर्जा दादा. आता वळूयात आपण घरणिकीचा राजा. घरणिकीच्या राजावरती असा फिक्स म्हणावा असा कोणी ड्रायव्हर नसतो, पण तो घरणिकीचा राजाच्या गाडीवरती कुणीही बसवा ड्रायव्हर तो पळतो आणि पळतो आणि पळतोच. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जरी कोणाला वाटत असेल की घरणिकीकरांच्या राजाच्या गाडीवरती ते ड्रायव्हर जर असले तर राजा लय भारी पळतो, जरा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय. आता बोलतोय आपण शाकीर भाईंच्या सम्राट असेल, राजा असेल, त्याचपर्यंत दुसऱ्या कोणाला ड्रायव्हरला त्यांनी दिलीच नाही गाडी त्यांची हाणायला. कारण की त्या महाराष्ट्राला माहीत आहे काय काय पळतात ही जोडी. आणि परंतु अलीकडे थोडीशी कमी आली बरं का. एक शाकीर भाईंचं वारं होतं, परंतु ते वारं ज्या दिशेने ते स्पीडनं या बैलगाड्या शर्यक्षेत्रामध्ये आले नाव कमवलं, परंतु आता कुठेतरी त्यांचं नाव कमी होते की काय असं मला वाटते. कारण की या भागामध्ये म्हणावं असं त्यांची नंदी चांगली कामगिरी करत नाहीत, परंतु असो शेवटी शाकीरबाईंचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांचा राजा सम्राट हिंद केसरी दोघेसुद्धा त्यांनी चांगले पळतात त्यांनासुद्धा. आता बोलतो आहे लखनकडे. लखन जास्त करून श्रीनाथ केसरीचा मानकरी आहे. किशोर ड्रायव्हर यांना लय पळतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये. किशोर ड्रायव्हरांना त्याची खाण खूण माहीत आहे कशा पद्धतीनं पळतो हा लखन. आणि खरंच हा लखन आहे द ग्रेट लखन. आता वळूया मथुरकडे. मथुरचा कुणाला जास्त पळतो? मथुर जो आहे तो अच्युत ड्रायव्हर यांना जास्त पळायचा, अटील ड्रायव्हर तामखाडा यांना पळायचा. मथुरच्या गाडीवरती बाळू ड्रायव्हर मांडवेकरसुद्धा असायचे. बरेच असे सारखे म्हणजे एवढं मला माहीत नाही, पण तो मथुर जास्त कोणाला पळतो तर थोडीशी माहिती त्या कमेंट्स बॉक्समध्ये. आता चिक्क्या कारोंडेकरांचा चिक्क्या अजय शेट यांचा
तो सुद्धा आठवड्यावर तामखाड्यांना जास्त पळतो बरं का. त्यांचं शेवटी ते नियोजन करतात त्याचे, तो सुद्धा एक चांगला पळतो. कंदूरचा राजा आप्पाडावर ऑलराऊंडर आप्पाडावर कारंडेकर असतात, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ते सुद्धा एक टॉपचे नामांकित जॅकी आहेत. बकासूर कोणाला पळतो? बकासूरच्या गाडीत कोण कोण असतात जास्त करून? बबलू चाचा असतात, अमरडावर वंडकर असतात, छोट्याडावर कोराळकर असतात आणि प्रशांतडावर चिंचनेरकर असतात. बरेच असे नामांकित नंदी आहेत. विठ्ठल नानासुद्धा असतात कधी कधी, आणि सनी ड्रायव्हरसुद्धा कधी कधी असतात. प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर असतात. म्हणजे बघा भरपूर असे ड्रायव्हर असे आहेत की बकासूरच्या गाडीवर बसलेले आहेत, त्यांचं स्वप्नसुद्धा पूर्ण झालेलं आहे. परंतु जास्त कोणाला पळतो जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जरा. बकासूरसुद्धा. आणि हे होते जरासा आजचा एक वेगळा टॉपिक होता. काय होते उन्हामुळं मैदान जरा व्हायचं हे होते, ते डोकं बी दुखते बनानले डोकं. काय एवढं कामा टेम्परेचर बघा की काय टेम्परेचर आहे, बाहेरसुद्धा जावं वाटेना. संध्याकाळी थोडीशी वेगळी व्हिडिओ येईल. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.